त्याशिवाय संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्यांना कर्ज माफी देण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजनेची घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे। महाराष्ट्राचं महाबजेट सादर झालेलं आहे। पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्ज माफी मिळणार आहे आणि मुख्यतः सप्टेंबर 2025 पर्यंतची जी कर्ज होतं त्याच्यामध्ये ही माफी दिली जाणार आहे। नियमित कर्ज जे फेडतात त्यांना 50,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणावी लागेल, बळीराजाला कर्ज माफी मिळालेली आहे। मागच्या वर्षी एक मोठं आंदोलन छेडण्यात आलं होतं शेतकरी कर्जमाफीसाठी। त्याच्यामध्ये बच्चू कडू असतील किंवा इतरही शेतकरी नेते सहभागी झाले होते। नागपूरमध्ये हे आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेला सरकारकडून याविषयी आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत जे पात्र शेतकरी आहेत त्यांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जासाठी कर्जमाफी 2 लाखांपर्यंत दिली जाणार आहे। जे नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000चं प्रोत्साहन दिलं जाणार आहे आणि अशा पद्धतीनं ही अहिल्यादेवी होळकर योजना जाहीर करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी। त्याच्यामुळे कर्जमाफीची ही घोषणा म्हणावी लागेल। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जासाठी ही योजना आहे आणि याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी विजय जावंदिया हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जावंदियाजी, तुम्ही ऐकलेला असेल हा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजना घोषित करण्यात आल्या। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आणि त्यातही कर्जमाफीची घोषणा झाली आहे? नाही बघा, कर्जमाफीची घोषणा केलेली आहे त्यांनी आणि त्यांनी ती तारीख जाहीर केलेली आहे की यात 25 पर्यंतचे जे कर्जदार आहेत त्यांचं कर्ज माफ होईल, की नाही? मग आता हे कर्ज माफ केव्हा होईल हे काही सांगितलेलं नाही त्यांनी। 2 लाखाची रक्कम सांगितलेली आहे ना। आणि आता पहिले त्यांनी 30 जून पर्यंत कर्जमाफी करू म्हणून जाहीर केलं होतं। आता त्याच्या आधी होणार का? कारण की 30 जून पर्यंत जर ते होणार असेल तर आज शेतकऱ्यांना मे महिन्यातच व्यवस्था करावी लागते जूनच्या पेरणीची, कारण की आपल्याकडे मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरणी सुरू होते। पण हे जे 2 लाखाचं कर्ज माफ करणार आहे ते यांनी बँकेला आदेश द्यावे याच्यासोबत की ताबडतोब यंदा पीक कर्ज द्यायला सुरुवात करा मे महिन्यापासून आणि सरकार ते 2 लाख रुपयांचे जमा करणार आहेत। ते थकीत असल्यामुळे बँका कर्ज देत नाही। मी हे ज्या वेळेस बच्चू कडूंनी आंदोलन केलं त्यावेळेस यांनी जेव्हा जाहीर केलं तेव्हा सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं की ताबडतोब कर्ज देण्याचे घोषणा करा। शेतकऱ्यांना ताबडतोब रिलीफ पाहिजे। तुम्ही आता जर या वर्षी तुम्ही उशिरा कर्ज बँकेला पैसे दिले ते कर्ज देणार नाही ना, मग त्यांनी काय करावं जून मध्ये? पुन्हा तो सावकाराच्या दारात आणि एकदा तो सावकाराच्या कृषी सेवा केंद्राच्या कर्जात गेला की तो मग बँकेकडे येत नाही। दुसरं याच्यासोबत त्यांनी एक चांगलं महत्वाचं बोललेलं आहे की शेतकऱ्यांना वारंवार कर्जाच्या चक्रात नाही गेलं पाहिजे। त्याच्याकरता काय करणार हे स्पष्ट केलेलं नाहीये त्यांनी, फक्त त्या समितीचा उल्लेख केलेला आहे। शेतीमालाला जर MSPच मिळणार नसेल तर कर्ज परत कसं करावं याचं उत्तर सगळ्या आमदारांनी कोणत्याही पक्षाचे असो बजेटची चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना सरकारला विचारलं पाहिजे। मग आता व्यवस्था नाहीये। तुमची काय भूमिका असेल? कारण तुम्ही ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये एकतर जे नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000चा प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं सुद्धा घोषित करण्यात आलंय आणि जी अर्थव्यवस्था आहे ती वाढवण्याचं आश्वासन। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मला काय वाटतंय की बघा, मी या मताचा आहे सुरुवातीपासून आहे की शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी नको आहे। आम्हाला एकदाची कर्जमाफी द्या आणि आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या। ती कर्ज परत करण्याची ताकद शेतीमालाला नफेशीर किंमत मिळाल्यावर आहे। यांनी AI चा उल्लेख केलेला आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, डिजिटलचा उल्लेख केलेला आहे, पण हे ह्याच्यावर बोलतच नाहीये हे की शेतकऱ्यांना बाजारात जे भाव मिळत नाहीये त्याच्याकरता सरकार काय करणार आहे, महाराष्ट्र सरकार काय करणार आहे आणि केंद्र सरकार काय करणार आहे। याच्यामध्ये आणखीन एक आहे विकसित महाराष्ट्र, $5 ट्रिलियन इकॉनॉमी। अहो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की 2047 मध्ये तुम्ही विकसित भारताचं स्वप्न दाखवत आहात। तुम्ही शेतमजुराचा उल्लेख केलेला मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये, तुम्ही तेही लक्षात घ्या। मग शेतमजुराची मजुरी 2047 पर्यंत किती वाढेल आणि आता तुम्ही दरवर्षी किती वाढवणार हे तर सांगा। बरोबर आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलाय। जावंदियाजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोलला त्याबद्दल।